आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आणि आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. वेळ झालेली आहे आपल्या श्रुतिका मालिकेची, अर्थात पानामागे दडलंय काय या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागाची. याचं लेखन केलंय विराज सवाई याने, तर सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. ऐकूया पानामागे दडलंय काय या मालिकेचा आजचा नवा कोरा भाग. बाप रे सर, अहो बाहेर ऑफिसची पायरी चढून येईपर्यंत जीव नकोसा झाला अगदी. रस्ते अक्षरशः तव्यासारखे तापले तो. हे पुण्यात एवढी हीट मी पहिल्यांदाच बघितली. अरे सृजन, तू आत्ता पुण्याचा उन्हाळा बघतोयस. पूर्वी तर दुपारी रस्ते असे ओस पडायचे, पण झाडांची सावली केवढी असायची तेव्हा. आता झाडं गेली आणि सिमेंटची जंगलं झाली, मग उकडणार नाही तर काय. बस बस. हुश. हे माठातलं पाणी म्हणजे खरंच अमृत आहे, अमृत. पण सर, अशा उन्हात तुम्हाला काम करायला कसं सुचतो? नाही म्हणजे मला तर अक्षरं नुसती अशी डोळ्यांसमोर नाचायला लागतायत आणि घामाच्या धारा तर थांबत नाहीये. सृजन, अरे उन्हाळा म्हणजे फक्त घाम आणि चिडचिड नसते रे तुझ्यासारखी. बर. नाही, उन्हाळा म्हणजे वेळ असतो, निवांतपणाही असतो. आणि खरं सांगू का सर, याच काळात डोक्यात अशा मस्त कल्पना सुचतात, कारण आजूबाजूचं जग थोडं संथ झालेलं असतं. मुक्ता म्हणते ते बरोबर आहे बरं का. मुक्ता, आठवतंय का लहानपणी, म्हणजे कदाचित तुझ्याही लहानपणी, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दुपारी कोपऱ्यात बसून चांदोबा किंवा किशोर मासिक वाचायचो ना. म्हणजे काय, तेव्हा ना एसी होता ना मोबाईल, हा रॅव 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 करणारा पंखा आणि एखादं पुस्तक, बस. अरे पुस्तकं तर होतीच, पण कैरी असल्याशिवाय उन्हाळ्याची सुट्टी पूर्ण होत नाही. शक्यच नाही. आणि विश्वास, मी आज घरून पन्हा करून आणलाय बरं का. क्या बात है. सृजन, ग्लास घे बघू तिकडनं. पण मावशी, आज तो दिन बन गया. उन्हात गेल्याचं सार्थक झालं. हा काय सुंदर झालंय पन्ह मावशी. केशर आणि वेलचीचा वास, आहा ते पण आहे. कमाल. सर, मला काय वाटतं, मे महिन्याच्या अंकात आपण सुट्टी या विषयावर काहीतरी वेगळं लिहूया का? म्हणजे एक छोटा लेख तरी. काय 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 कोणता विषय? सुट्टी या विषयावर काहीतरी वेगळं लिहूया. बर. म्हणजे डिजिटल सुट्टी. म्हणजे ऐका, हा म्हणजे मोबाईल पासून सुट्टी घेऊन पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळण्याची सुट्टी. कसं वाटतंय? अगदी अगदी छान वाटतंय. सर खरंच विचार करा ना. म्हणजे हे बघा, आता सृजनलाच बघा तुम्ही. मगाशी तू काय म्हणालास, बाहेर खूप उकडतंय सर असं म्हणून तक्रार करत होतास, पण तुझं लक्ष उन्हापेक्षा तुझ्या मोबाईलवर येणाऱ्या नोटिफिकेशन्सवर जास्त होतं. बरोबर. आपण ना उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा ना तिच्या स्टोरीज टाकण्यात जास्त गुंतलेलो असतो सध्या. हो मुक्ता मॅडम, ते ग्रुपवर मेसेज येत होते की पुण्याचा पारा 40च्या पार गेलाय, म्हणून बघत होतो. अरे सृजन, पारा 40 वर गेलाय हे तुला मोबाईल सांगतोय, पण तुझ्या कपाळावरचा घाम तुला ते आधीच सांगत नव्हता का? आता बोल. मुक्ताचं म्हणणं बरोबर आहे बरं का. आणि आम्ही लहान असताना ना उन्हाळ्यात दुपारी वाचन करायचो, कारण बाहेर खेळायची बंदी असायची ना. पण खरं सांगू, तो सक्तीचा निवांतपणा आम्हाला खूप समृद्ध करून गेला. अगदी अगदी. आणि मुक्ता, तुझी ही डिजिटल सुट्टी ही संकल्पना एकदम छान आहे बरं का.
म्हणजे आपण ना वाचकांना असं आवाहन करायचं की दिवसातला किमान 1 तास मोबाईल एअरप्लेन मोडवरती टाका आणि एखादं पुस्तक हातात घ्या. हातात काहीतरी हवंय ना, पुस्तक घ्या. बिलकुल चालेलच. आणि मी काय म्हणते सर, म्हणजे फक्त पुस्तकच कशाला ना, दुपारी शांतपणे झोपा वा. किंवा खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या त्या रखरखीत उन्हाकडे बघत एखादं जुनं गाणं ऐका. वा वा. अरे वा. किंवा अगदी काहीच न करता नुसतं शांत बसा. हे सृजनला बरोबर जमलं. नाही म्हणजे आपली बुद्धी सतत माहितीने इतकी गच्च भरलेली असते, तिला पण थोडी रिकामी जागा नको का ग मिळायला मावशी? करेक्ट करेक्ट. खरंच. नाही नाही मुक्ता मॅडम, तुमचं हे बोलणं ऐकायला छान वाटतंय, सुंदर वाटतंय, पण प्रॅक्टिकली शक्य आहे का? म्हणजे समजा मी 1 तास मोबाईल बाजूला ठेवला हा. तर मला सारखं वाटत राहील की कुणाच तरी फोन आला असेल किंवा काहीतरी महत्वाचं सुटतंय माझ्याकडून. हे, मुक्ता, याला काय म्हणतात ग ते? तो इंग्रजी शब्द नाही का तुमचा? आहे शब्द आहे. हो. फोमो, हा, फिअर ऑफ मिसिंग आउट. करेक्ट अर्थात. करेक्ट करेक्ट. फोमो, बरोबर. सृजन, तुझा हा फोमोच आपल्याला संपवतोय बरं का? म्हणजे अरे काही सुटत नसतं रे. जग आपल्याशिवाय सुद्धा सुरूच असतं. उलट जेव्हा तू तुझ्या या डिजिटल जगातनं बाहेर पडतोस ना, तेव्हा तू स्वतःच्या अजून जवळ पोहोचतोस. हे लक्षात येत आहे का तुझ्या? बरोबर. विश्वास, मला वाटतं आपण या अंकात वाचकांना एक छोटा प्रयोग करायला देऊया का? म्हणजे बघा, 7 दिवस रोज 1 तास मोबाईल विरहित वेळ. आणि त्या वेळात त्यांनी काय काय अनुभवलं हे त्यांनी आपल्याला पत्रांनी कळवायला सांगायचं का? काय? वा, ही फारच छान आयडिया आहे अगदी अगदी. ललिता मावशी. पत्राने कळवा हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तिथे पण बघा ना, त्यांना टायपिंग ऐवजी पुन्हा एकदा पेन उचलावं लागेल. पण वेळ जाईल खूप. पत्र येणार कधी? अरे ऐक तू, हाताने लिहिलेल्या पत्रातून जो आपलेपणा पोहोचतो ना, तो म्हणजे मी पण कितीही नव्या पिढीची प्रतिनिधी असली तरी व्हॉट्सॲपवर येत नाही, हे मात्र मला मनापासून मान्य करावं असं वाटतं. तुला माहितीये, मी माझ्या NDA मधल्या मित्राला महिन्यातून एकदा पत्र लिहायचे. कारण त्यांना आत मोबाईलला परवानगीच नव्हती ना. आणि सृजन, पोहोचायला वेळ लागला ना तरी वाट बघण्यातली मजा काहीतरी वेगळीच असते बघ पत्रामध्ये. ओके मॅडम, म्हणजे डिजिटल सुट्टी घेण्यासाठी पुन्हा अॅनालॉग मोडवर जावं लागेल तर. ये बात तो है. पण मग हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला सोशल मीडियावर पोस्ट तर टाकावी लागणारच ना. अरे हाच तर विरोधाभास आहे ना सृजन. एक्झॅक्टली. अरे डिजिटल जगाला डिजिटल जगातून बाहेर पडा हे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच माध्यमाचा आधार घ्यावा लागतो आहे. हे खरं आहे. अगदी खरं आहे. पण काय करणार, हरकत नाही. काही गोष्टींना पर्याय नसतो, हेच खरं आहे. हा, पण सृजन, औषध कडू असलं तरी ते साखरेत घोळून द्यावं लागतंच, हे मात्र लक्षात ठेवायचं. ते काय तुम्ही देताच आहात. चला तर मग मी याच विषयावर तुमच्या संपादकीयच्या पुढचा लेख लिहायला घेतला. येस. अक्षरांची सावली आणि डिजिटल ऊन. वा वा वा. मस्त आहे. अरे काय वा वा. मुक्ता, काय झालं? मी तुला किती वेळा सांगितलंय की शीर्षक आधी ठरवत जाऊ नकोस म्हणून. विचारांवर मर्यादा येतात ग. आधी लेख लिही, टायटल मागवून ठरवूयात. बरं. ललिताताई, पन्ह अजून थोडं शिल्लक आहे का हो? हो, या आहे ना. पन्ह्यामुळे कशी ना या मुलांना अशी ओरडायची ताकद मिळाली बघा मला. नाही, एरवी ऐकतात कुठे ना दोघं माझं. खरं आहे, हा. अगदी खरं आहे. मुक्ता, तुझ्या त्या डिजिटल सुट्टीचा विचार चांगला आहे बरं का. पण सकाळी ऑफिसला येताना ना घराखाली मी पाहिलं हा? की सोसायटीतली मुलं झाडाखाली बसली होती आणि सुट्टी असूनही कुणाच्याही हातात चेंडू किंवा बॅट नव्हतीच. सगळे माना खाली घालून मोबाईल मध्ये गुंतलेले होते. वाईट वाटतं ग बघून हे. खरं आहे विश्वासाने. आमच्या वेळी ना मे महिना लागला की ग्रंथालयात लहान मुलांची रांग हो असायची. ना. अरे तो चांदोबा किंवा किशोर मासिकाचा अंक मिळवण्यासाठी ना आमची भांडणं व्हायची. पण आता त्या मुलांच्या कल्पनाशक्तीची जागा मला वाटतं गुगलनी घेतली आहे की काय असं वाटतं. अरे हो ना. खरंय खरंय. पण सर, पण माध्यम बदलतायत ना. आता माहिती इतकी सहज उपलब्ध आहे, तर मग मुलांनी ती जाडजूड पुस्तकं कशाला वाचावी? अरे आजकाल तर या तुम्ही म्हणताय त्या गोष्टींचे व्हिडिओ सुद्धा मिळतात. अहो, समोर चित्र बघितल्यावर जास्त चांगलं लक्षात राहतं ना, पटपट. अरे पण सृजन, चित्र बघितल्यावर तुझं कामच संपतं ना. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा तू वाचतोस तेव्हा तुझं मन स्वतःचं एक चित्र उभं करतं. राईट. राजाध्यक्ष सरांनी ना त्यांच्या मुलाखतीत एक खूप छान गोष्ट सांगितली सर. कोणती ग? ते म्हणतात, अक्षर म्हणजे काळ्या आकृत्या नाहीत, तर ती मनाच्या आकाशात उडणारे पक्षी आहेत. क्या बात आहे. वा.
वाचकांच्या विचारांचे वारे ज्या दिशेला वळतील तशी त्यांची झेप बदलत जाते. वा, अरे वा, वा, किती वा, सुंदर वा. लिहिलंय. क्या बात आहे, काय ओळ आहे. आहा. बघ, हे कळण्यासाठी ना सृजन तुला वाचावं लागेल. वाचावं लागेल प्रत्यक्ष. एक्झॅक्टली. पंचायत आली झाली त्याची. मुक्ता, ही जी आता ओळ सांगितलीस ही ओळ आपण हायलाइट करूया, बिलकुल. मार्क करून ठेव. लगेच लगेच. आणि सृजन, तू म्हणतोस ना की माहिती सहज मिळते, माहिती सहज मिळते. हो. अरे पण माहिती आणि ज्ञान यातला फरक या पिढीला कोण सांगणार ना. आता पुस्तकातल्या शब्दांची एकदा मैत्री झाली की ती मुलं स्वतःशी बोलायला, संवाद साधायला शिकतात. तसं व्हिडिओ बघून होत नाही. विश्वास, हम्म. अरे परवा एक लहान मुलगा ना आपल्या ऑफिसच्या बोर्डापाशी उभा होता बरं का, आणि विचारत होता, मॅडम इथे पुस्तकं बनतात का? मग मी त्याला म्हंटल, हा. आम्ही इथे विचारांची पेरणी करतो हा? आणि मग त्यातून पुस्तकाचं शेत उगवतं. अरे काय छान बाप रे, कल्पना आहे. मावशी. वा. त्याला ना पेरणी शब्दाचं इतकं कुतूहल वाटलं ना. खरं सांगू, मुलांना अजूनही शब्दांची ओढ आहे रे. फक्त आपण ना त्यांना ते स्क्रीनच्या पलीकडचं जग असतं ना ते दाखवायला हवं. अगदी अगदी हो की 100%. नाही? मला असं खरंय, वाटतं. खरंय. म्हणजे आपण या अंकात राजाध्यक्ष सरांच्या मुलाखतीचा तो भाग लहान मुलांसाठीच्या सेक्शन मध्ये टाकावा का? म्हणजे म्हणजे तसा वेगळा? हा, म्हणजे वेगळा छापला तर ओके. जेणेकरून त्यांना राजाध्यक्ष सर हे फक्त थोर लेखक न वाटता त्यांच्याशी गप्पा मारणारे आजोबाच वाटतील. हा. वाह वाह छान वाह आहे कल्पना. सृजन, वाह. आज तू चक्क ट्रेंड सोडून कंटेंटचा विचार करतोस. कधीतरी करतो. नाही, हे पण्याचं यश आहे की राज्याध्यक्ष सरांच्या विचारांचं? हे दोन्हीच पन्ह्याचं आणि सरांच्या विचारांचं मिश्रण आहे. असेल, असेल. अगदी, अगदी. मुक्ता तो परिच्छेद एकदा पुन्हा वाच. हा. आणि आपण मे महिन्याच्या अंकात एक खास पान फक्त लहान मुलांच्या पत्रांसाठी राखीव ठेवूया. त्यांनाही विचारूया की मोबाईल नसता तर तुम्ही सुट्टीत काय केलं असतं किंवा काय कराल. अरे वा, मस्त कल्पना आहे. म्हणजे मुलांनाही काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळेल नाही? Exactly. आणि ही नवी पिढी कसा विचार करते हे आपल्याला कळेल, आहे की नाही? करेक्ट हा. करेक्ट. चला तर मग लागूया कामाला. Yes. आणि कितीही उन्हाळा असला तरी आपल्या शब्दांचा गारवा हा वाचकांपर्यंत पोहोचवायलाच हवा, नाही का? नक्की. वाट बघत असतात ती Yes, लोक. yes. खरं. बर सृजन, हा. सरांच्या मुलाखतीचा आता मुक्तानी सांगितलेला पक्ष्यांचा दाखला आहे ना, तो भाग आधी सेट कर. येस सर, अक्षरांचे पक्षी आता उडायला तयार आहे. ये बा. खुश. डिजिटल सुट्टीवरचा लेख पूर्ण झालेला आहे. झाला का? हो, मस्त. हो. वा. विश्वास सर, मी त्यात एक ओळ मुद्दाम लिहिली आहे. काय बरं? सुट्टीत फिरायला जाणं म्हणजे भूगोलाचा शोध घेणं, पण सुट्टीत अवांतर वाचणं म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणं. परफेक्ट. अरे वा, वा, मुक्ता, खूपच छान, या खूपच बात आहे. छान. मस्त वा वा वा. लिहिलंय. खरं सांगू का ललिताताई, तुम्ही पण ऐका बरं का. हा, बोल बोल. राजाध्यक्ष सरांनी जाताना मला म्हटलं होतं की विश्वासराव, तुमच्या मासिकातलं तारुण्य जपा. हो. पण आता मला वाटतंय की ते तारुण्य म्हणजे वय नाही, हा. तर मुक्ता तुझी ही आत्ताची अशी जी ताजी आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती आहे ना ती. हो, अगदी खरं आहे Thank you, विश्वास. सर. आणि सर, हा. मी पण आता एक डिसिजन घेतलाय. बर. आज संध्याकाळी घरी गेल्यावर मी किमान 2 तास माझा मोबाईल डू नॉट डिस्टर्ब मोडवर टाकणार. बापरे सर. आणि मुक्ता मॅडम म्हणतात तशी स्वतःची डिजिटल सुट्टी आजपासून वा, सुरू. वा, ऐकतेस ऐकतेस ना. शुभम भवतु. शुभम भवतु. अरे वा सृजन, तुझ्या या निर्णयाचा आनंद तुझ्यापेक्षा ना आम्हालाच जास्त झालाय. काय खरंय खरंय, अगदी खरंय ललिताताई. सृजन, ते खिडकीचे पडदे ना थोडेसे बाजूला सरकव बरं. हो. बघ आता बाहेरचं ऊन कसं उतरल्यावर मस्त कोवळं झालंय. हा. किती शांत वाटतंय ना. उन्हाचा चटका गेल्यावर हा जो गारवा येतो ना तो सुखावह असतो. अगदी. आता कसं बोललीस. खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सुद्धा असंच असतं नाही का मुक्ता? बरं सृजन, आज जाताना ऑफिसच्या बोर्डवर नुसती सुट्टीची नोटीस लावू नकोस बरं का, कोरडी. बरं. तर सुट्टी म्हणजे वाचनाची संधी असं लिहून ठेव त्याच्या खाली. चालेल. आणि बघ तो तुझा काय फोमोको काय तो कुठल्या कुठे पळून जातो ते. चालेल, नक्की. चला चला, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, आजची वेळ संपली. चला 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 चला, निघूया निघूया. हो, चला. खरंच खरंच. हो. मुक्ता, हा तू खरंच आज एक नवी दिशा दिलीस बरं का आपल्या मे महिन्याच्या अंकाला. सर, हे सगळं ललिता मावशीच्या पण्यामुळे शक्य झालंय Yes. सर. हरभऱ्याच्या झाडावरती हा, चढवलेलं परत चढवायला आहे. लागलात तुम्ही. कैरीच्या त्यामुळे- झाडावर चढवावं. बरं.
श्रोते हो, या श्रुतिका मालिकेचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर सुरू असलेली ही नवी कोरी श्रुतिका मालिका पानामागे दडलंय काय.